मस्त पैकी झालाय टेंट लावून. ए भाऊ इथे आहे ना. काय झालं दाखवतो टेंट. टेंट का टेंट इकडून खिडकी पण आहे. अरे खिडकीला जाली पण आहे. कौन है ये लोग, कहां से आते हैं? मस्त बाळ पाळण्यात झोपल्यावर कसं वाटतं तसं वाटलं एकदम. जागा झाली म्हैसाला एवढी जिरेला एवढी आणि बाकी तिकडे झोपणार कुठं. ते डोक्याला झोपतील तिकडे वरती पाठीमध्ये. काय अरे आले टोपी घालून कोण झोपलेला. टोपी घालून कोण झोपलेला. ठीक आहे टेंट वगैरे मस्त लावून झाला. आता बाकीची तयार करू. आता पहिल्या तर आग लावतो आणि आग लावून घ्या तोपर्यंत बिर्याणीचे पाऊच वगैरे काढून घेऊ. मस्त सामान वगैरे आणलंय म्हणून तर चुला लवकर. कौल वगैरे गेले सनी. कौल कुठे आहे. चुना चुला बनवते कोणा लांबरे. चुना बनवते कोण मला. कोण मला टेंट बघू शकता कसला वाटतंय. एकदम मस्त वाटतं रे. एक नंबर वाटतंय. हो इथे बघू शकता फोकस वगैरे आमचे एकदम मस्त सामान पण. स्कोप वगैरे पण घेऊन आलो. एक नंबर. पेट्रोल दाखव कुठे आणला. हे पेट्रोल कुठे आणलं दाखव. 9 रुपयाचा पेट्रोल आणलेला. 9 रुपयाचा पेट्रोल पण आणलाय. आजची रात्र निघाला आम्हाला 9 रुपयाच्या पेट्रोल मध्ये. चुलावून पेटला आपला. हेला चुलावर गॅस ठेव. हे ठेव गॅस ना. मागच्या वर्षी पण आम्ही आलेलो इतक्या उंचावर आलो की असं वाटलं की थंडी दिवस आहे तर थंडी असेल. मस्त ब्लँकेट वगैरे आणले स्वेटर वगैरे घालून. पण एवढी गरमी आहे इथं बघायला नको. आता चुला वगैरे लावून झाला आमचा. पोरं हात धुतात. ही धार बघितली की वाटते. प्यारी समज गई. आता पहिला आम्ही खाऊन घेऊ. जेवून घेऊ. बिर्याणी खाऊन घेऊ आणि बाकीचं नंतर. हे टेंट पण इथं मस्त लावला. हे टेंटची जाल लावून. आज जाऊ नको शिरो. चाललं आज जाऊ नको असं काय. मच्छर जाईल ना. मच्छर इच्छा जायला म्हणून लावून घ्या पहिले चाली. आणि ती नाही झाली ना आतली जालीतला फक्त. लावले मस्त. काय जायला नको आतमध्ये म्हणून. तो राहू दे. आता काय शिरणार नाही आत. आणि चला करा सुरुवात मंडळी. बिर्याणी मसाला चिकन आपला. ही जर फजिती झाली आणि फजिती झाले. ठीक आहे चल खाऊन घेत. अरे एवढा 3 किलो खायचा आहे ना. तू काय झोपणार आहेस का आता. तू झोपणार आहेस आता. घ्यायचं खा बस. माहिती लग्न आहे पुढच्या वर्षी. बिर्याणी चालू झाली आता. अरे कहना क्या चाहते हो. हिरवी वगैरे पण आणल्यात. तर गंमत अशी झाली की आम्हाला बिर्याणी आणली पण राजने आणले मसाला राईस. तरी काय बोलला सरी मला फसवलं बोलते. जाऊ दे काय पण असं ते सुरुवात करू. आलेत किती 12 वाजले. घालून वर येता येता टेंट लावस पर्यंत 2:30 वाजता होता आपल्याला. 12 वाजले आणि बाकीचा कार्यक्रम अजून करायचा आहे आपल्याला. ठीक आहे चल खाऊन घेतो. मस्त बिर्याणी वगैरे खाऊन झाले. राजने मस्त काम केलं. सगळे पात्रावले वगैरे पिशवीत भरून ठेवल्यात. ते फुगून ठेवले. बघ तोंड बघा असं वाटते का भरू शकतो. हा बघा इथे टाकले. बोलते मी टाकले. सर तुला संपते का नाही. दरवर्षी प्रमाणे आमचा राखीव प्लेअर तो सुद्धा आलेला आहे. मागच्या हात होता आपला राखण करायला टेंटची. चल आता मस्त चूल पेटू. मित्रांनी आता जेवलोत आणि आता साफसफाई करते. राजदाईसाठी साफसफाई करते. लांब आलोत वरती आलो साफसफाई करायला पाहिजे. एवढ्या हाईटवर आलो की इथे आता फक्त हवा -10 डिग्री आलो. मला असं वाटतं सकाळी तुम्हाला दाखवतो बर्फ किती पडते आणि दहाऊ किती पडते. हो हा काल आहे ना पांढरा होऊन जाईल. काय मला तर मित्रांनो चला आपला कचरा आपण साफ करा. घरीचा बॉक्स आम्ही आणलाय. आपण जाताना घरी ठेवू. 2 स्प्राईट आहेत. अजून इथे 2 पडल्यात.
कोण इंटरेस्ट नाही देत. आणि हा मेन गोष्ट ही आहे, फिरू तो बॉक्स 9 रुपयाचा पेट्रोल. तो बॉक्स गाडीच्या तो साईडला का बाटलं होल पडतंय, होल पडतंय काय याला होल पडत नाही. पडला तयारी बघा आमची. या डबा कुठं आहे? बाजूला काढा, सगळं उडल नाही हा इकडे डबा इकडे. उचल चल, हा सगळं उचल. उचल हे नको, थांब. कॅमेरामॅन नको, कॅमेरामॅन घाणेरडा आहे. कॅमेरामॅन बायबलचे चांगला होतोस ना. बस एकदा उडल लेक. यार हाफ चड्डीवर आला का? दूर असा आत गेला, इथून गेले आत. का असं वाटतंय सकाळपर्यंत. मगाशी मी बोललो की गरमी खूप आहे, पण नाही. आता वातावरण थंड होत चाललंय जाम इकडे. वातावरण थंड होत चाललंय, त्यामुळे आमचा चूल पण पेटत नाहीये. सगळी तयारी तर केली. पेट्रोल आणलाय 9 रुपयाचा. फाटे आणलेत. फाटे आणले चोरून. फाटी चोरीचे, ते पैशाचे नाहीत. त्यामुळे ते जरा नाव घेऊ नका. फाटी चोरीचे वाले पण बघा, म्हणजे तुम्हाला समजेल नक्की कोणाचे नाही. ते बोलतील तुझेच काय, सगळीच्या घरून चोरून आणले आम्ही. लोक चुला लवकर. मस्त गॅस झालेला आमचा. हे बटर बिटर आणलाय ना. तुम्ही झाले चूल पेटले. आता बटर पण चोललाय. चिकन यायला आलाय. दरवेळी प्रमाणे आमचा कुक राज काय करतात, तयारी करत आहे. बटर एकदम मापात हो, एकदम मापात बघा. इकडं जास्त नाही, इकडे कमी नाही. सेम दोघं सेम. जरा जाळी वगैरे पण आम्ही आणलेली आहे पद्धतशीर एकदम. पण बोलते की नको, ह्याच्यावर होणार नाही एवढा खास. आईने दिली, मग आईला बोललो मी दे. आईला सांगितलं मी. नाही आपण ते बाबा बेकार आहे. आपण तर माहिती ना. आणि लवकर शिजतो ना आता हे. आता माझ्या याला खायला नुसतं झापाझप का. वास भारी येतो रे बटर टाकल्यावर. बटर वास भारी येतो. हे यांच्या कुक हे राजकारणच्या हातामध्ये चव आहे रे वेगळीच आहे. मग बेकार कसली भेट म्हणून मग दरवेळी कुकर असते राज काय टेस्ट आहे जातात. हे नेहमीप्रमाणे. अरे इथला याचा हे नाही रे, काय नाही. हे नाही यांचा. कोण पिये चिडू म्हणकर आहे ना तो. आता सध्या तर सध्या राज बोलते काय मी एकटाच करू शकतोय. कोण रे काय काय आला? 2 मेंबर कमी आहेत. हा रे राहुल कमी आहे ना, शिव बनवे. हे साऱ्या राहुल आणि शिव बनवे बघू शकता तुम्ही. का रे बाबा. अरे इकडे आग नको लागलाय ना. कोणाला इकडे. अरे हे टाक पाठी इथली. आपला ऑप्शनच नाही बाबा. राज काय बोलाता पोरांना या. हा आळशी पोरं आहेत. आळशी पोरं आहे ते. नाईट आउट साठी आलो तरी लगेच इकडे येऊन झोपली पण. अरे मग काय करता तुम्ही. हे गेलं तिकडे. आम्हाला थंडी लागते बोलते. टेंट मध्ये जरा गरमी भेटल. कुठली गरमी घेतात नक्की. काय वाटत आणि काय बोलतो, काय मुश्किल आहे म्हणजे कसलं कठीण आहे काय. बाहेर आम्ही किती चौघ. हा बाहेर तिघच आहेत. तिघे आहेत ते काय. ते तिघे आहेत तिकडं. अरे होणार आहे मी पण नाही चावता. मी खिडकीत पण झोपीन द्या. खिडकीला कडपेड पाहायला लागला तिकडे झोपीन. होईल रे. बघा इकडं असं झोपा नाही का, इकडं आडव्या झोपा असे. झोप 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 झोपून बघा. झोपा हे झोपा. अरे काय तिघ झोपले इकडे. 2 साईडला 2 राज त्या कोपऱ्यात. अरे येणार हे ताणल इकडं. झोपताना ताणू अजून ते होते रे आरामात. काय तिघ तर झोपले. अरे आरामात होते बघ. अरे असे झोपा ना. असे जाऊ एक साईडला झोपा पहिले सगळे. ए बाबा एक साईडला झोपा ना सगळे म्हणजे समजेल आपल्याला. नाही तुम्ही साईडला सारखा ना समजेल. अरे एवढा बीच झोपील. लास्ट टाइम कसं झोपलेलो आठवत नाही. लास्ट टाइम एवढाच होणार. टेंट होता आमचा. कसं झोपलेलं माहित नाही पण करू काय. राडा होणार आहे. आपण बहुतेक 2 मजली. आपण असं वाटतं की 2 मजली झोपावा एकावर एक. 2 मजली झोपायला लागणार आहे. नाही रे होईल. लास्ट टाइम पण एवढाच टेंट होता आम्हाला. ताणू त्याला आपण. होईल त्याला ताणवला ना आपण. टेंट थोडा ताणवला ना का तो होईल.
चुलीवर होतंय तोपर्यंत आपण स्टिकवर ट्राय करू. स्टिकला पण लावून घेऊ मस्तपैकी. हात माखवायला नको आता, राजनी माखवले. स्टिकला लावून घेऊ. आहेत 2 स्टिक, जरा बघू ट्राय करू होतात त्याच्यावर. पुढे बघा मस्तपैकी लावलेला आपण तंदूर. श्रीधर लाव मस्तपैकी एकदम तंदूर केलाय. बघू इथं इथं टोकाला लाव मस्त फ्राय कर. ठेव तिथे डायरेक्ट ठेव. गेल्या वर्षी सीन माहिती मला आपण भाऊ पहिले आपण ह्याच्यावरतीच घेतली करायला. त्याच्यावरती का होत नाही म्हणून काहीतरी कौल घेतला ना. तवा आणला. तवा नाही आणला. तवाच होता तेव्हा. तवाच आणलेला. तवा इथं असेल. समोरचे तुझ्या पलटी मार. तवा इथं असेल. तिकडे गेला तुझे. वाराच एवढा आहे की चूल पण विजली आमची. धूर झाला एवढा डोळे नको झालाय. वारा आला आता. वाळ नाही फूक मारली. काय एवढे पवन देवाला काय पवन देवाला काय एवढे फुक मारली जोरात. किती वाजले रे मित्रांनो? वाजले किती? 2 वाजले का? 1:15 झालाय. एवढा चिकन संपत 4 वाजतील. पण तोपर्यंत आमचा चूल राहिली पाहिजे. जास्त करपले रे. ओ एक नंबर. हेच घरी चल काय राजा तशी फक्त 2 पण वाजले ना अजून पोर लगेच झोपायला निघाली. आता आले तर कुठे गार झाला. दोघं जरा झोपली मला. जाम धूर येर होता चुलीत ना म्हणून आम्ही बास केला. जवळजवळ 1 किलो चिकन पण संपला नाही. हा सगळ्यांना झोपाल्यात. बादशाह एकटं झोपणार नाही. अरे डोलं मग तुझं. डोले बघ. तुम्ही झोपा, मी तुमच्या जागा राहील. ठीक आहे. तो आता आम्ही सगळे आम्ही झोपतो आतमध्ये. काय चुलीचं काय जाम थंडी आहे त्यामुळे चूल पण पेट धरत नाही आणि एवढा धूर आहे त्याच्यामुळे आम्हाला बसता पण येत नाही. अरे 1 किलो चिकन पण संपला नाही माहिती काय? हो रे. 1 किलो चिकन पण संपला नाही. आता आम्ही पास केला आणि पोरं दमली आता. काय तसं काय संपला असतं? इकडे दे. संपला असता राजधानी कंटाळा केला म्हणून. 1 किलो चिकन पण संपला नाही. 3 किलो चिकन आणलं. आता बघू 3 किलो. आता आम्ही त्याला बोललो 2.5 किलोच घे. आता आम्ही बघतोय टेंट मध्ये आतमध्ये जातो कशी जागा होते आणि कशी नाही ते बघतो. आणि बाकी नाही, तुम्ही बाहेर बापा. कोण? तुम्ही अरे काल तर मोठा बोललास मी एकटा बाहेर झोपणार. मी एकटा बादशाह. बघू कोणाला इकडे काहीतरी गोष्टी सांगते त्यामुळे थोडा वेळ बाहेर बसतो आम्ही आणि थोड्या वेळाने जाऊ. हा टेंट मध्ये तर आलो. इथं 3च माणसं झोपले बाकी तर इथं बसली. झोपणार कोणी समजत नाही. टेंट वाल्याला आम्हाला फसवला. हे कुठून मागवलं की टेंट? हा ऑनलाईन 8 जणांची कॅपॅसिटी मध्ये 3च झोपले. 3 जण उगले रे आयत्या वगैरे. चिकन एवढा खाल्ला की आता जागाच होत नाही. आता इथं तर ए थांबे थांब. ए एवढा मोठा जायला माझ्या 4 पडी तू येस तू. मी ऍडजस्ट करतो झोपायला. हा झोप. अरे तोडशील तू. बस झोपू नको तू. झोपू पण नको तुला आतमध्ये. तुला इकडे बघ इकडे. ए नाही खिडकीला कडप पापण नाही. खिडकीतच झोपलो असतो. खिडकी आई काय खिडकी आहे काय? हा बघ हा तोड सांग याला. ए राजदा पनवते हातान थोडं सांग त्याला. ए गाण्याच्या मेंढ्या 1 2 3 4 5 6 7. नाही थांबा तो सह्या घेऊया पण सह्या येतं. हा काय आले जेवण चालू. हे कोणा बसून हे लाव नको वारा येते. इतना सन्नाटा क्यों है भाई? हा हो मोठा बघताय. वारा जास्त चालीस ठेव. बाहेरचा काही दिसत नाही. कोणी टपला काय समजलं लास्ट टाइम आलो. ए थांब. हा काय बोल तुम्हाला समजला? मागच्या वर्षी सगळी झोपलेली आणि जवळजवळ पहाटे पेट्रोल काढायला काहीतरी झोपच येत नाही. मग तेव्हा मी जागा होतो आणि बघते तर सगळं चिकन मिकन बाहेरच. मागच्या वेळी मग असाच सीन झाला की 2 किलो चिकन असाच उरला. आणि सकाळी कुत्र्या बित्र्या साईडला फिरवतो. मला वाटलं कुत्रा आहे की काय. पोटाची हिंमत नाही. बोललो वाघ बी असणार 100%. नंतर बघते तर इकडं माणसं वगैरे आली. बोललो वाघ नसणार होते की चोर बीर आलेत. म्हणून आम्ही टॉकवाला गेलो तर बघते कातकरी आमचा चिकन घेऊन जाण्याचा प्रयत्न करत होते. म्हणून आम्ही चिकन आतमध्येच आणलाय. कुठं आहे? बाहेर आहे.
यावेळी पण असेच गट होणार आहे बहुतेक. चिकन तर बाहेरच राहिलाय. 380 चिकन बाहेर आहे. 300. यावेळी पण ते सेम झालाय. 3 किलो चिकन आणलाय आणि जवळजवळ अर्धा किलो संपला असणार रे. अर्धा किलो चिकन संपलाय. तर मी काय म्हणते भाऊ, तू पिक्चर बनवा पाहिजेस कुठं तरी. हा पिक्चर बघू ना बाबा वर्ष ओमी. असं लागलं ओमी वर्ष सनीचा मामा. नाही अगो नाही. अरे आता शेरू मनीष 5 लाख उडवलाय. तुला जाम प्रयत्न करून झोपायला जागा भेटले. इकडे पूर्ण झाले असं वाटतं सकाळी कोण येईल तुकल झाडावर मेंबल. इकडे 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 बघू शकता कसं कसं झोपलंय. इकडे चिनू झोप. काय घुसला. काय दिसलं इकडून पूर्ण चांदण्या वगैरे दिसतात बाहेर. मस्त जागा भेटले. झोप निघाल चांगली. माझे ते पण चांदणे दिसतात. चांदणे दिसत नाही मला. मला चांदणे लागतात. बघ जलपरा कसा झोपला. बघ जलपरा झोपलाय तिकडे. जलपरी झोपले. हा आणि आपण देव मासा झोपला. बघ भिजला पाय लावून झोपावर मिळतं कमकू. देव मासा आज नक्कीच टेंट पाडणार आहे. देव मासा देव मासा कशा देव मासा कशासाठी असतो की म्हणजे माणसाची इच्छा पूर्ण करण्यासाठी. आयला देव मासा आमच्याकडे असं भेटला की भेंडी सगळे त्या माणसाला उद्ध्वस्त करतो. हा बघा हसते दात कडून. मस्त कम्फर्टेबल जागा झाले. इकडे झोपली सगळी. चिडू पण झोपला आणि मी पण इकडे झोपलोय मस्त वेगळी एकदम. बघा गादी बघा. अरे जायची. मी बोललो पण पुढू करून बोलायला बघत नाही. राज पण बोलतो की चिनू नाही बोला तर मी बोलणार नाही. चिनू असं काय बरं नाही. चिनू हे बरं नाही रे. बरोबर का असं करतो तू. तर आता 2 वाजलेत पण पहाटे 6 वाजेपर्यंत करायचं काही समजत नाही. इथे खूप पडणार जागा नाही आहे. आता करायचं काय मला असं वाटतं खिडकीतून डोका घालून तिकडे झोपावं बाहेर. जागा जागा असते जागा होत सनी पण जागा तयार केलेली आहे. यांनी पण जागा तयार केलेली आहे. बहुतेक चिनू तू पण झोप असं माझ्या डॉक्टर. जागा सगळ्याला झाली. सगळ्याला बरोबर जागा सगळ्याला जागा झाली. पायाला जागा काय होत नाही. उद्या काय प्रकार की जमिनीत जमलाय काय. जमिनीत आतमध्ये झोपलाय काय. काय प्रकार आहे कोणाची बाईक. ओ माय गॉड. माणूस तो झोपलाय पाय उभे. सरी पण बहुतेक झोपलाय. चिनू झोपलाच ना. ठीक आहे तर झोपा आता. ते पाय पण झोपत असते ती झोपायला लागले. पाय वेगळीकडे जातात. मग गुड मॉर्निंग मित्रांनो. तर वाजले आता 7:30. उठलीच सगळी लोक आपली. बघू शकतो टेंट पण खाल्लेला शनी. अरे बाहेर जाऊ कर काय करायचं. टेंट वापरत आहे परत आपल्याला. टेंट वापरत आहे परत आपल्याला. तर आता उठलीच सगळी. आणि बघू शकता तुम्ही कसं मस्त एकदम मौसम झालाय. आणि दाखवतो अजून कुठल्या लोकेशन आपण आलेलो. असं झालंय बघ आता. तर असं लोकेशन आहे. इथून रस्ता वरती येतो इथून आणि पूर्ण टॉप लावतो आम्ही. इथून पुढे व्याघ्रेश्वर आहे आणि इथं टेंट लावलाय आम्ही. मागच्या वेळी मग हा स्पॉट होता पण यावेळी 2 माणसं कमीत आमची. राहुल लाड आणि योग मनवे. ती गंमत म्हणजे ते नाही ते बरं झाला. कुठं झोपले असते कशा आम्ही रात्री झोपलो एवढं झोपलो की काय जे आलं ते सगळं जिरून गेला.
कुणाला बोलते की रात्री तुला काहीतरी दिसत होतं या दगडावर, झोपलेलो आल्याला जागा नाही का डुबला जागा नाही. या दगडावर काहीतरी दिसत होतं बोलते कुणाला रे. आणि त्याला काय दिसत होतं रात्री इथं. किती घालचा काल जरा मग रात्री काय करतात चिकनचं त्या राहिलं त्या काय नाही चिकन राहिलेलं आज आपण 9 वाजता सगळे गोळा होऊ. यावं पण तुम्ही येत नाही रे. लास्ट टाइम तुम्ही आला नाही एवढं संपत नाही. बरोबर मग जर आला लवकरच करू म्हणजे बिना जेवता होऊन 2 जाईल. किलो चिकन शिल्लक आहे. 2-1 किलो शिल्लक राहिला असेल चिकन. आज त्याचा धुडकू सोडून टाकू दुपारी हो. संध्याकाळी. रात्री जाम थंडी होती त्यामुळे ते काय चिनवाल चूल पण नीट पेटत नव्हती आपली, त्यामुळं जवळजवळ 1 किलो चिकन संपलाय. बाकी सगळा तसा शिल्लक राहिलाय. आता बघू सगळे रिओ वगैरे पण तसेच आहेत. रात्री संपून टाकू. हा तर मित्रांनो चला आता निघतोय आम्ही. सगळा पॅकअप झालाय आमचा. टेंट वगैरे गुंडाळून झालेला आहे. टेंट थोडा कमी पडला तर लक्षात ठेवू की नेक्स्ट टाइम येताना आम्ही 2 टेंट आता चाललंय प्लॅनिंग की अजून एक टेंट घेतोय आम्ही. कुत्र्याने आम्हाला साथ दिलेला आहे तो लक्ष्मण लास्ट पर्यंत होता राखण करत आमचा. तर चला आता निघू आपण. आता रस्ता दाखवतो तुम्हाला. असा एकदम खराब रस्ता झालाय. येताना आम्ही व्हिडिओ केली ना आता करतो व्हिडिओ आपला कसा रस्ता झालाय. तुला काय बोलायचं काय प्रथमेश फणकर? गाडी मी यायचं चला आता प्रथमेश फणकर गाडी घेते बघूया कसं निघूया आपण खाली जायला. आता टाटा बाय बाय आणि बघू आता रस्ता कसा आहे. आता समजा आपला दिवसाला समजेल. चला रे निघा. कसा वाटला चिनू? पहिल्यांदाच आलाय आपल्यावर नाईट आउटला. चिनू कसा वाटला? मस्त रात्री झोप लागली आहे काय असं वाटलं नाही ना कोण आला बिला टेंट बाहेर? नक्की काय शेजारला एवढी धुका एवढा पडला. बोललो सकाळी बर्फ बघायला भेटेल. बर्फ तर बघायला नाही भेटला पण धुका एवढा पडला की टेंट आपला शेजारून गेला पूर्ण. तर निघालोच आपण जायला घरी. बघ घेतलं सगळं ना. मागे इथे ताटू झालेलं ना ते इथे होता काय तिथे खेळत होते तर आम्ही खेळत होतो. मामा इथे खाली उतरायला किती वेळ लागेल? खाली उतरायला किती वेळ लागेल इथून? किती वेळ लागेल खाली उतरायला? लवकर लागली
5 मिनिटांचा इकडे वाघ वगैरे येतात काय हा? वाघ आहे की रात्री इकडं काय नाही काहीच नाही कुठलाच नाही काय वरती भूता येताचं काय असं आहे काय नाही मी रात्री गेलतो वस्तीला मग तिकडे वरती असं वाटलं आम्हाला काय आहे असं नाही देवळाजवळ गेलो पाहिजे ना तुम्ही हा? देवळाजवळ देवळाच्या अलीकडे त्या पठारावर हा मग तिकडे असेल का तरी तिला वाटलं रात्री हालचाल होती हो जाम. हा असेल तिकडे तिकडे जंगल जाम आहे ना त्याला आहे का असं काय झालंय का असं काय काय? नाही असं काय झालं का तिकडे भूता भूताचं जातील तिथे. म्हणजे काय झालं काय माणूस बिणूस मरतात कुठे काय वाटतं ते आमचं मटर बिटर होतं का वरती हा? मटर बिटर होतं ना ते वरती हा काल आम्ही लावलेलं ना 10 मिनिट लावलेला तर जरा वाटला आम्हाला तो असेल बिद्री पण जाम बरड होती रात्री. आज ते आमचं चाललं रात्री निघाचं बाहेर पण बोलू जाऊ दे काय असं बघू चला चला बाय बाय हा. बाय बाय करा बाय बाय करा असं वाटते मामाचे तर फाटले आता मामा बोलत वर जायलाच नको त्याला भूता येतो दिसते तर रात्री कुत्री बित्री जा भरत तर वर जायलाच नको मामा स्टेशन वाटत होते आम्हाला जायला नाही वरती आता रस्ता एवढा खराब झाला आहे की बघायला नको आता आलो खाली विराणी जवळ आलो आता खाली उतरतो आम्ही बोरगावला मामा भेटलं मामा सांगू आता ते आहे तिथं कहाण्या ठीक आहे जाऊ दे काय वाटत नाही